गाथा 14च्या पंच कलश 11 नहि विददाति बद्धस्पृष्टो सुतम परितरन्तो पेत्यत्र प्रदेशाम् अनुभवतमेव द्योतमानं समन्तात् जगत्पगतमोही भूय सम्यक् स्वभावम्. हे जगत जे आहे, जगत अपगत मोही भूय, अपगत मोहाने रहित होऊन सम्यक स्वभाव जो आहे, देवतमान असणारा, जो सर्व बाजूने प्रगट असणारा असा जो आपला ध्रुव शाश्वत स्वभाव आहे, तो स्वभाव काय करो, अनुभवतु, अनुभव करो. या जगाने अनुभव करावा, प्रत्येक जीवाला अनुभव हो. कसा आहे तो, तो भाव कसा आहे ते सांगतात पहा. बद्ध स्पुष्टादया अमी, ते बद्ध स्पुष्टादी जे भाव आहेत ते कसे आहेत, स्पष्ट रीतीने उपरी तरंगता, वर वर तरंगणारे असे, तरंगणारा एक आहे ना. यत्र प्रतिष्ठा न विदधाति, म्हणजे त्या बद्ध स्पष्टादी भावांना प्रतिष्ठा मिळत नाही, वर वर तरंगणारे आहेत. आणि त्याहून वेगळा असणारा जो हा चैतन्य ध्रुव स्वभाव आहे, त्या ध्रुव स्वभावाला या जगाने अनुभव करावा, या जगाने अनुभव करावा. म्हणजे ध्रुवाचा विचार केला की अपगत मोही भूत होतो. मोहाने रहित होण्याचं कार्य कसं आहे, जरी इथं प्यांत आहे म्हणजे य आहे ना, मोही भूय, तर सामान्यपणे काय म्हणणार, करून असा अर्थ करतो. पण इथे कसं आहे की ज्या समयात तुम्ही सम्यक स्वभावाला अनुभवता त्या समयात मोह जातो. ज्या समयात स्वस्वरूपाचं वेदन होते त्या समयातच स्वस्वरूपाबद्दलचं ज्ञान होतं, म्हणून स्वस्वरूपाबद्दलचं अज्ञान नाहीसे होतं आणि त्या समयातच मोह जातो. म्हणजे म्हणण्याची पद्धती जरी असेल की अंधकार घालव आणि उजेड कर, अंधकार घालवून उजेड करावा, म्हणण्यातला भाव काय आहे, उजेड करा म्हणजेच अंधकार घ्या. तसे सम्यक ज्ञान करा, आपल्या स्वस्वरूपाला वेदन करा, अनुभव करा. म्हणजेच काय घडले की स्वरूपाबद्दलची जी माहिती नव्हती, अज्ञान होते, ते अज्ञान निघून गेले, अज्ञानाचा नाश झाला आणि श्रद्धा जी आमची विकृत होती ती समीचीन झाली. रागद्वेष रूपी चारित्रात जे विकारी भाव होते ते वीतराग भाव झाले. ही पद्धती आहे. मनुष्य वाचताना काय करायला जातो की म्हणतो अपगत मोही भूय, म्हणजे म्हणाले या जगाला, या जीवाला असं सांगितलंय की प्रथमतः मोहरहित हो आणि नंतर अनुभव कर. मोहरहित हो आणि नंतर अनुभव कर. आणि मग हा शब्दशः अर्थ घेऊन जनता म्हणते की आम्ही आता जरा सध्या मोही आहोत काय, आणि मग म्हातारपणी जरा आमचा मोह कमी झाला म्हणजे मग आम्ही जरा धार्मिक कार्य करू असं म्हणतात. किंवा जरा सध्या आमच्या मोहाची आता तीव्रता आहे, मग कधी काही आमचा मोह तीव्र आहे तो मंद पडेल आणि नंतर मग आम्ही काहीतरी धार्मिक कार्य करू, वाचन मनन करू, अध्ययन करू, स्वाध्याय करू, मग व्रत वगैरे करू, असं आहे, असं जनता म्हणतो. किंवा एखादा म्हणतो पुष्कळ प्रयत्न केला पण ते काही मोह जात नाही, गप बसायचा प्रयत्न केला गप बसत नाही, काहीतरी कोणीतरी येऊन म्हणतं आणि आम्ही चिडून जातो, आमच्यावर काय, आमच्याकडून कशाय होतात, ते काय जमत नाही बघा. आणि असं सगळं कशाय होतात आणि मोह होतोच. त्यात काय प्रयत्न करून पाहिला पण मोह काय जात नाही, आता आपल्या संसारात घरात राहायला म्हणजे आम्हाला काही मुक्ती नको आहे का, मुक्ती पाहिजे, आनंद पाहिजे. अहो एवढं वैभव जर त्यांनी भोगलं म्हणतात मोक्षाचं तर आम्हाला हे पाहिजे की.
परंतु आमचा मोह जात नाही. परंतु बहुसंख्य जनतेला हा मोह काय आहे हेच माहिती नाही. मोह काय आहे, मोह कसा आहे, अंधकाराची उपमा दिली आहे. राग द्वेष मोहाना अज्ञानाला उपमा काय दिली आहे, अंधकाराची उपमा दिली आहे. आणि मग अनुभव होणं, सम्यक ज्ञान प्रगट होणं, याला उपमा दिली आहे, प्रकाशाची उपमा दिली आहे. मग काय आहे तर लोक व्यवहारात आपण पाहतो किंवा भुयार आहे, समजा तळघर आहे, पुष्कळ वर्षाचा तेथे अंधकार आहे, हजारो वर्ष गेली त्या खोलीत कोणी आम्ही गेलो नाही तळघरात आणि तेथे अंधकार आहे. मग एक जण बाबा आले, म्हणाले असं वर तुम्ही सगळं गरिबीसारखं जगता, असं कसं काय बाबा, तुमची तर पिढी फार मोठी होती, त्या पिढीचे कितीतरी ब्रँचेस होत्या, धनसंपत्ती होती, आणि तुमचे बाबा तुम्हाला असं भिकारी ठेवून जाणार नाही. त्या पोराने सांगितलं काय नाही, तिजोरी उघडली तर काय एक 500 रुपये निघाले फक्त, आणि 500 रुपये तर काय म्हणाले ते चुटकीस असे निघून गेले. काय म्हणाले त्यांना जायलाच पैसे पुष्कळ लागले. आम्ही मोठे श्रीमंत म्हणून सगळे पाहुणे मंडळी म्हणाले आपल्या बाबांना असं कसं जाळायचं, तर म्हणाले चंदनात जाळायचं. आणि मग ते चंदनाची लाकडं आणायला गेले तर त्यातच पुष्कळचे गेले पैसे. आणि मग इकडे तिकडे गेले आणि काय म्हणले दुसऱ्या दिवसापासून आमच्या ती अशी विचित्र परिस्थिती आहे. पाहुणा भेटायला आलेला सांगू लागला तुझे बाबा असे नाहीत, त्यांना आम्ही बऱ्याच दिवसापासून ओळखतो आहे, ते फार पक्के होते आणि तुम्हा मुलांना असं उड्यावर टाकून जाणारी नव्हते, आणि होतही धन त्यांच्याजवळ आणि आहेही धन तुमच्याजवळ. मग कुठे आहे धन, मग धन कुठे आहे, तर ते म्हणाले तुझ्या बाबाने तळघरात ठेवलंय मला माहिती आहे. काय सांगितलं, तळघराची जी खोली आहे त्या खोलीत धन ठेवले, भरपूर धन ठेवले त्याने, कारण ते माझे चांगले मित्र होते. असं का, मग तळघर आहे तर तळघराला वाट आहे, पण आता ते तळघरात आम्ही कधीच गेलो नाही, आता हजारो वर्ष झाली. अंधकार आहे आणि आम्हाला भीती वाटते. तर त्याने सांगितलं अंधकार आहे तर अंधकार घालवावा, आणि अंधकार घालवल्यानंतर म्हणाले आज पाहावं तर तुला पुष्कळ धन मिळेल, असं गरिबीत जगू नको. बरं म्हणाले ते बाबा, थोडा वेळ भेटल्याने निघून गेले. मग मुलाने खोरं टोपली आणली आणि तळघराच्या तिथे गेला, टोपल्यात भरायचा अंधकार, बाहेर आणून ओतायचा. 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले. मग घरातली माणसं पुष्कळ कामाला लागली तिथे. सगळ्यांनी काय सुरू केलं, टोपलं आणि खोरं घ्यायचं, पाठीत भरायचा अंधकार आणि बाहेर आणून ओतायचा. तर हे जे काही चाललं होतंय ते सहजच एक कुतूहल म्हणून एक बाबा तिथं आला आणि त्याने पाहिले की काय करायला, काय म्हणाले आम्ही गरिबीत जगतो. तर दुसरे एक आमच्या वडिलांचे मित्र आले होते, त्यांनी सांगितले की तुझ्या वडिलांनी पुष्कळ धन तळघरात ठेवलं आहे, अंधकार घालव आणि पुष्कळसं धन आहे, घे, चांगला आनंदी राहा, सुखी राहा, असं भिकाऱ्यासारखं राहू नको. मलाही पटलं, म्हणाले भिकाऱ्यासारखं राहण्यात काय आनंद नाही, दारिद्र्य काय उपयोगाचं नाही, आणि मी काम करीत आहे म्हणाले. आम्ही सगळेजण कामाला लागलो. त्याने तो प्रकार पाहिला, तो म्हणाला असं नाही करायचं. अहो म्हणाले असं कसं, अहो असं सांगितलंय अंधकार घालवा नंतर उजेड करा, अंधकार घालवून उजेड करा म्हणजे धनसंपत्ती दिसेल, घ्या. म्हणाले असं करतो, म्हणाले सकाळी उठवणी स्नान करीतो
आणि देवाशी भजतो आणि मग दूध पाणी पितो. म्हणाले क्रमानेच घडते की सांगितलं. म्हणाले अगोदर स्नान करा. आमची बाई म्हणाली तसं तुला दूध देत नाही. मी म्हणालो दूधही पितो स्नानही करतो. तर बाई म्हणाली, आई म्हणाली की आधी स्नान करू नये. म्हणजे आधी स्नान कर, नंतर देवदर्शन कर आणि नंतर दूध प्यायला ये. म्हणजे क्रमाने कार्य म्हणाले. मग इथे अंधकार घालू आणि नंतर मग उजेड करू, क्रमाने करू. म्हणाले व्याकरणात सुद्धा लिहिलंय प्यांत त्वांत जी असतात भूतवा वगैरे होऊन कृत्वा करून भुक्त्वा आहे ना, स्नात्वा आहे ना वगैरे स्नान करून नंतर मग दर्शन करावे, भोजन करावे असं सांगितलं. म्हणजे त्वांत आहे म्हणजे इथे सुद्धा म्हणलं प्यांत आहे. प्यांत म्हणजे भूय, प निघून गेला य, पित प्रत्यय य आहे ना. तर म्हणाले असं मोह जाईल आणि नंतर मग मी अनुभव घेईन. तर भगवान म्हणतात त्यांचं जसं चुकलंय. आणि मग तिथे काय ते सांगितले, त्या बाबाने सांगितले की बाबा रे असं नाही. मग कसं म्हणाले, म्हणाले ही काडी पेटव. काडी पेटवली, छोटीशी काडी पेटवली आणि तिथे नेली. नेल्याबरोबर काय झालं, त्या तो जो रस्ता होता अंधकारमय किंवा खोली जी अंधकार होती अंधकारमय, त्यातला खोलीतला अंधकार क्षणात पळून गेला. उजेड केल्याबरोबर, छोटा दिवा लावल्याबरोबर छोटा उजेड जरी केला तरी अंधकार पळून गेला. हा आहे म्हणाले मार्ग. मग व्याकरणात दुसरे सांगितले म्हणाले डोळे मिटून हसतो. म्हणजे डोळे मिटणं आणि हसणं एकाच वेळेला असतं. म्हणजे त्याचाही प्रांचा आणि क्वांतांचा अर्थ आहे. व्याकरणात दोन्ही सांगितलं. एकाच वेळेस दोन्ही क्रिया होतात. तर इथे त्यांना काय सांगायचं की या ठिकाणी जेव्हा मोहाने रहित हो आणि अनुभव कर असं सांगितले, तर इथे काय आहे की तू स्वस्वरूपाची माहिती करून घेऊन अनुभव कर. ज्या समयात तू अनुभव करतोस त्या समयात मोह जातो. पुष्कळ गोष्टी या अशाच आहेत की सगळेजण म्हणतात आम्हाला मोह सोडायचा आहे, रागद्वेष सोडायचा आहे, कषाय सोडायचा आहे, क्रोध सोडायचा आहे, मान सोडायचा आहे, माया सोडायची आहे, लोभ सोडायचा आहे, हास्य सोडायचा आहे, रती सोडायचा आहे, अरती सोडायचा आहे, शोक सोडायचा आहे, भय सोडायचा आहे, जिगुप्सा सोडायचा आहे, किंवा वेदाचा जो भाव आहे स्त्रीवेद किंवा कुवेद किंवा नपुंसकवेद, ते वेद भाव सोडायचे आहेत. नाना प्रकारचे असणारे कषाय सोडायचे आहेत, विकल्प सोडायचे आहेत वगैरे सगळेजण म्हणतात. मग करायचं काय, तर त्यांना एकच उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे मी ज्ञान आनंद स्वभावाला जो ध्रुव स्वभावाला आत्मा आहे त्याची माहिती करून घे. ध्रुव पर्यायाची माहिती करून घे आणि ध्रुवाचं वेदन कर. मी ज्ञानानंद स्वभावी आहे ना. म्हणजे कसं आहे, माझं जे स्वरूप आहे ते कसं आहे, अबद्धवाला आहे, अस्पृष्टवाला आहे, अनन्य आहे, नियत आहे, अविशेष आहे, असंयुक्त आहे. असं स्वरूपवाला मी आत्मा आहे हा विचार कर. म्हणजे बद्ध स्पृष्ट भाव जे आहेत, मी बद्ध आहे, मी बांधला गेलेला आहे ना, मी बंधनाने युक्त आहे, मी या कर्माशी स्पर्श करणार आहे, मी नातेवाईकाशी बद्ध झालो आहे, मी विकल्पांशी बद्ध झालो आहे. माझ्यामध्ये वेगवेगळे विचार तरंग येतात, माझ्यामध्ये वेगवेगळे पर्याय प्रगट होतात. हे जे भाव आहेत किंवा अनित्य असणारे जे क्षणिक असणारे जे भाव आहेत, विकारी जे भाव आहेत, संयोगत जे भाव आहेत, ते सगळे आपोआपच निघून जातात. जे चित्त आपले या पर्यायाकडे विचार करीत आहे, आपल्या स्वतःला संयोग दृष्टीने विचार करतो आहे आणि म्हणतो मी बांधला गेला. घरातील कोणत्याही माणसाला जाऊन विचारा, ते काय सांगतात, हे काका आहेत, हे मामा आहेत, हे दादा आहेत, हे भाऊ आहेत, हे की नाही, त्यांच्याशी आम्ही बद्ध आहोत. ही पत्नी आहे, ही मुलं बाळ आहेत, ही सुनबाई आहे, नातू आहेत, पंतू आहेत, त्यांच्याशी आम्ही बद्ध आहोत, शरीराशी बद्ध आहोत, घरादाराशी बद्ध आहोत. मग हे जर बद्ध भाव आहेत आणि शास्त्रातही लिहिले म्हणाले, शास्त्रात काय लिहिले म्हणजे शरीरी जीव असतो
पुढे येणार आहे ना. शरीरी जीव असतो म्हणजे काय, शरीरवाला जीव म्हणजे जीववालाही शरीर करून टाकलेले आहे, त्याच्याशी बद्ध आहे म्हणाले. शास्त्रात लिहिले म्हणाले, काळा असतो, गोरा असतो, पांढरा असतो. म्हणजे तीर्थंकराची स्तुती नाही केली, काळा गोरा पांढरा वगैरे. म्हणजे मग आम्ही काळे गोरे पांढरे आहोत म्हणजे आम्ही शरीरयुक्त आहोत, बद्ध आहोत. आणि मला दिसतही आहे आम्ही याच्याशी जोडले गेलो आहोत, एक हे दिसते. दुसरे काय, अरे आमचे हे जे मोहभाव आहेत, प्रेम आहे, प्रेमाने आम्ही बद्ध झालो आहोत, प्रीतीनी प्रेमळ भावाने आम्ही बद्ध झालो आहोत. हे जे भाव आहेत, तर येथे सांगितले की हे भाव आहेत कसे, हे शाश्वत राहणारे आहेत का, हे बाहेरचे नातेवाईक कोठपर्यंत आहेत. लोक व्यवहारातच म्हण आहे, जोपर्यंत गुळ आहे, जोपर्यंत गुळ तोपर्यंत. गुळ जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक आहेत. गुळ आहेत तोपर्यंत मुंगळे आहेत म्हणतो की नाही, गुळ आहे तोपर्यंत मुंगळे आहेत. तोपर्यंत गुळ म्हणजे इथं पुण्याचं गाठोडं वैभव काही आहे, धनसंपत्ती आहे, तोपर्यंत हे सगळे नातेवाईक. मग कुठला तरी कुठला आहे 100 पिढ्याच्या पूर्वीचा कुठला संबंध असणार. आमचं ते तुमचं नातं होतच बघा डॉक्टर साहेब, असं सांगणार. आणि जर त्या दिवशी दुर्वेच्या दिवशी जर झालं तर काय तिथे जर गुळ नाही, धनसंपत्ती जर नसेल तर ते सगळेजण म्हणणार तुमचं आमचं काय संबंध नाही. गुळ संपला मुळे म्हणाले जय जिनेंद्र. लोकही म्हणाले, नातेवाईक म्हणाले जय जिनेंद्र. आता गाडी असेल, स्टँडवर गाडी लागली असेल, नाही तर एखादा ट्रक मिळेल, पुष्कळ वाहतात. म्हणजे काय, जावा, थांबू नका. हा अनुभव चांगला आहे तो बघायला. म्हणजे यांच्याशी बद्दल पुस्तक किती आहे काय. मग एकाने कथा सांगितली, म्हणाले तसं नाही, म्हणाले आमचं प्रेमच फार चांगलं आहे. मग म्हणले दुसरे ते म्हणजे तोडायचे कसे, बांधले कसे, त्याची एक कथा सांगितली. वाळवंटी प्रदेश होता, राजस्थान सारखा, सहारा वाळवंटासारखा प्रदेश होता. आणि तिकडच्या सहारा वाळवंटातून मग उंट मागवले होते राजाने. दिल्लीला जे राजे सरकार होते त्यांनी उंट मागवले. मग उंट मागवले तर एकच मनुष्य म्हणून 100 उंटांचा तांडा समूह त्यांनी घेऊन यायचं आणि वाळवंटी प्रदेशातूनच यायचं. एक दिवशी रस्त्याने निघाले, मजल दर मजल करीत पायी चालत 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 निघालेले सगळ्या समूह. एके दिवशी संध्याकाळ व्हायची वेळ आली. एकच त्या वाळवंटी प्रदेशात तिथे एकच धर्मशाळेसारखं स्थान होतं आणि आता इथे मुक्काम करावा आता रात्री म्हणून तो थांबतो. म्हणून खुंट्या वगैरे उंटाणा बांधण्यासाठी सगळं साहित्य बरोबरच आहे. तर 100 उंट होते पण एक खुंटी कुठेतरी वाटेत गळून पडली. आता ती कुठे सापडणार, वाळवंटी प्रदेशात कुठेतरी वाटेत पडून गेली, ती काय सापडू शकते नाही. तिकडे तिकडे बघितलं काय सापडली नाही. 9 उंटाणा तर त्यांनी खुंटी मारून बांधून ठेवले. आणि एका उंटाला जर बांधलं नाही तर एखादा जर कुठे इकडे तिकडं निघून गेला तर म्हणजे काय करायचं. जर एक उंट गेला तर राजा आहे, राजाने सांगितलं काही चूक केली, हरवलं बिरवलं तर तुझं मान काढून टाकेन. शिक्षा ती जबरदस्त आहे. तेव्हा अशा रीतीने सांगितलेलं आहे. तो येऊन बघतो इकडे तिकडे, परंतु काही जमत नाही. आणि आता थकून तर गेलेला असतो, दिवसभर प्रवास करून थकून गेलेला असतो. त्यामुळे त्याला बसली की डुलकी येऊ लागते, झोप येऊ लागते. आणि झोपलं गेला होऊन तिथं काही खरं नाही. मग तो इकडे तिकडे पाहतो आणि मग तिथे जे व्यवस्थापक आहेत धर्मशाळेचे त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो एक खुंटी द्या, सकाळी तुम्हाला देतो. काय सकाळी तुम्हाला देतो, एक खुंटी द्या. आणि बघा आता मी फार थकून आलो, अगदी पाय गिळून झाले, बसले की मला डोळे झाकायला लागले, इतका थकलो आहे. आणखी तुम्ही तेवढी खुंटी द्या, काय
दया करा, अमुक करा, अगदी त्यांची प्रार्थना करू लागला. तर म्हणाले आमचे इथे कुठले कोणते म्हणले हे सगळं जिथं सगळं उजाड आहे म्हणले, इथं काही नाही. त्यांनी सांगितलं नाही तर मी देऊ कुठले, काय करायचं, ते सगळंच बांधाय तर गेलं आहे, कसं काय करायचं. रडू लागला बिचारा. मग तो धर्मशाळेचा जो व्यवस्थापक होता तो त्यांना तुला एक सांगतो ते काम कर, युक्ती सांगतो ते काम जा म्हणून. काय तो जो उंट आहे त्याच्या दुळीचा एक आहे म्हणून. मग खुंटी जी आहे ना, खुंटी ठोकल्यासारखी तिथं काय आहे ना, वरून फक्त तू ठक 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 बाजव मारे एका ठिकाणी, आणि दोरी बांधली आहे बैस आहे ना, जरा खेचून बांधल्यासारखं ओढायचं आणि बैस म्हणून सांगायचं त्या उंटाला, बसून राहतं म्हणाल काय करू नको जा. म्हणजे अडला ना काय गाढवाचे पाहिजे. आता हे असलं साहित्य काही सुचत नाही म्हणाले, काय कळत नाही. तर हा म्हणतो तर हा चला गेला. त्यांनी काय केलं, ते जो एक 100 उंट राहिला होता त्याची दोरी घेतली आणि एका ठिकाणी बाजूला दुसरीकडे ठक 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 करून वाजवलं आणि तुझी दोरी बांधली आहे आता बैस असं म्हणून म्हटला आणि झालं. ते थोड्या वेळात उंटही बसला, हेही बसला आणि याला झोप लागली छानपैकी. सकाळी उठला 99 खुंट्या होत्या, त्या 99 खुंट्या काढल्या त्याने ठकठाक करून. कसं काढताना एक वाजवावं लागतेच की, ते तिकडे तिकडे टोले म्हणून काढले आणि त्याला बांधलाच नव्हता. त्याला वाटलेलं काही खुंटीच नाही, चल म्हणून सांगितलं. तो हालेच ना, कितीतरी वेळ झाला हालेच ना. 100वा जो उंट होता तो हालेच ना. काय म्हणला, धर्मशाळेच्या मालकाजवळ व्यवस्थापकाजवळ काहीतरी म्हणत आहे म्हणला, जादूटून आहे. तो गेला पळत केला. म्हणलं उठ उठ म्हणलं तरी जायला काय नाही, चल म्हणून सांगितलं निघायचंय आता. तासभर त्याचा त्यात गोंधळात गेला, काहीतरी म्हणलं जादूटोणा केला. म्हणजे त्यांनी रात्री ते मंत्र सांगितला, ते मंत्राचं काहीतरी तोडगा असेल म्हणा, चला मंत्रच केला म्हणाल काहीतरी, नाहीतर काय खुंटी बांधली नाही काय नाही, नेहमी जाणार उंट, इतर वेळ बसायचं नाही. आणि बसला म्हणजे आरामशीर उठतही नाही, कसं काय चालत नाही. गेला त्या मालकाकडे, व्यवस्थापक जो होता त्याकडे गेला. काय म्हणला, तुम्ही काहीतरी मंत्र टाकलाय ते काढून घ्या म्हणला. ते आलं ना, आता तुम्ही कधी जाऊन पोहोचायचो, दिल्लीला जाऊन पोहोचायचंय बादशाकडे, राजाकडे, कधी आता ऊन होईल, पुन्हा उन्हात कसं जाणार, काय करणार. अहो म्हणलं मी काय मंत्र टाकलं नाही. अहो मंत्र काय टाकलं नाही, आता सकाळपासून मी त्याची खेळायला लागले, 1 तास झाला म्हणून. त्यांनी बघितलं, म्हणजे असं कर, काल काय केलं होतं, ठकठक करून खुंटी ठोकली असं म्हटलं होतं, आता ठकठक खेळ आणि खुंटी काढली चढवून म्हणून चालायला सांगायचं. बर म्हणाले, गेला बाहेर, हा मंत्र आहे. गेला, ठकठक केलं आणि दोरी सोडली, आहे तुझे उठ रे म्हणून चाल. लगे उभा राहिला, चालायला लागला तो उठ. नेमकं असंच आहे बघा, मात्याशी बंधन, पित्याशी बंधन आहे आमचं, काकाशी बंधन. कुठं कोणाच्या यांच्या कुठं बांधलंय दोन्ही तुम्हाला की नाही, जगात दुखाची कुठं बांधलं नाही. पण म्हणले प्रेमाचे धागे इतकी नाजूक आहे ना, त्याने आम्ही बांधलं गेलं म्हणजे सगळ्यांची. कोणाची बांधला गेला, भावक्रमाने बांधला गेला, भावाने बांधला गेला. कोणाची अरे ज्या भावना तुम्ही विकृत केल्या, विकृत रीतीने जाणले, बद्ध आहे असा विचार केला, बद्ध राहिला. आता विचार करा आणि मुक्त आहोत, मुक्त होता. काय सोपा मार्ग आहे. स्वभाव जो आहे वास्तविक बद्धच नाही कोणाशी. ध्रुवदृष्टीने जेव्हा आपण पाहतो तेव्हा ध्रुव कशाशी बद्ध नाही. पर्यायात हा जो संबंध दिसतो आहे तो पर्यायात देखील आमच्या स्पर्शगुणाची पर्याय नाही, ज्ञानगुणाची मतिज्ञान पर्याय आहे. तशी आमच्या जवळ स्पर्शगुणच नाही, स्पर्शगुणाची स्पर्शरूप पर्याय आहे का? नाही. स्निग्धवृक्षत्व पर्याय आहे नाही.
कुठे अंत्यत्व? आम्ही चैतन्यमय आहोत. आत्ता जरी या अवस्थेत आहोत तरी देखील आमची पर्याय कशी आहे? अमूर्त आहे. अमूर्तत्व आमचा गुण आहे. अस्पर्श अरस अगंध अवर्णवाला आहे. आणि मग आमच्या पर्यायी कसे आहेत? अमूर्तच आहेत. कुठेच मूर्त म्हणजे द्रव्याची स्पर्श गुण नाही आणि स्पर्शाची पर्याय नाही. पण हा अज्ञानी जीव असा विचार करीत आहे की बांधला गेला, एकरूप झाला आणि त्याच्याशी एकरूपता बांधून म्हणतोय की माझे कसं होणार आता? बांधतो गेलो म्हणतो. अरे काय केलं? या मुलाबळाशी माझा आहे म्हणून मी म्हटलं, विचार केला की नाही फक्त? मग विचारानेच तू करायचं की हे माझे कोणी नाही. तिथे काय केलं त्या कुंटाला? आहे की नाही? त्याला सांगितलं काय? तू बांधला गेला आहेस म्हणून तो बांधला गेलाय समजून बांधून राहिला, बसून राहिला. आणि त्याला जेव्हा सांगितलं की तुला मोकळं सोडलं आहे, तू मोकळा आहेस, की तेव्हा तो मुक्त आहे म्हणू लागला, चालू लागला. तसेच या ध्रुव स्वभावाकडे जर पाहिले तर आम्ही बद्धही नाही आणि स्पृष्टही नाही, अबद्ध अस्पृष्ट आहोत. मग असा जो भाव आहे आमचा बद्ध स्पृष्टतेचा, ते म्हणतात काय? स्फुटरम उपरिकरम, स्पष्ट रीतीने बरोबर तरंगणार आहे, आत गाठ्यात नाही. की जेथे प्रतिष्ठाच नाही त्यांची, काय लिहिलंय? प्रतिष्ठा न विधती, प्रतिष्ठाच नाही. या भावाना, बद्ध भावाना, स्पृष्ट भावाना, अन्य भावाना थांबायला जागाच नाही. तू तोच तो आहेस. जेव्हा तोच तो स्वरूप पाहतो तेव्हा अन्य अन्य वेगवेगळेपणा होते तिथे राहिले का? त्यांना स्थान नाही. ध्रुवामध्ये स्थान नाही. कुठे वाचायचं? पर्याय नाही वाचायचा, ठीक आहे? कुठे स्थान नाही. आपलं जे ध्रुव स्वरूप आहे, वस्तू आहे, वस्तूकडे जेव्हा आपण ध्रुव अंशाने बनलेली वस्तू पाहतो, या ध्रुवामध्ये बद्ध नाही, स्पृष्ट नाही, म्हणजे अबद्ध आहे, अस्पृष्ट. अन्य नाही म्हणजेच काय? अनन्य आहे. द्रव्य कर्म नाही, नो कर्म नाही. द्रव्य कर्मही नाही आणि नो कर्मही नाही, भाव कर्मही नाही. कुठे नाही? ध्रुवात नाही. या ध्रुवामध्ये यांची प्रतिष्ठाच नाही. पर्याय तुम्ही असाल विकारी, विकार भाव असतील, ठीक आहे? संसारी आहात, अशुद्ध आहात, पण ध्रुवात नाही ना. तिथे परसापेक्षता आहे म्हणून पर आहे म्हणा. पण या ध्रुव दृष्टीने जेव्हा या दृष्टीने पाहू याकडे आपण, तेव्हा या द्रव्याला मध्ये बद्ध सृष्टादी भाव नाहीत. विचार करण्यासाठी जे मूळ प्रीतीत सांगितलं, मूळ गाथेत सांगितलं, श्लोकात पुन्हा घेतलं की याची जर प्रतिष्ठा आहे म्हणजे काय? अज्ञानी जीव या पर्यायाकडून पाहतो आणि म्हणतो मी विकारी आहे, मी रागी आहे, मी अज्ञानी आहे, अल्पज्ञानी आहे, थोडासा क्षयक्षम आहे, वेगवेगळे आहे, क्षणाक्षणाला बदलून जाणार आहे. या पर्यायाकडे पाहतो आणि म्हणतो. पण त्या पर्याया तेव्हा दिसतात तेव्हा पर्याय तोच तो जो आहे, ध्रुव नाही काय? संसारावस्थेतही तोच आणि मुक्त झालेलाही तोच महावीरांचा जीव वेगळा. मग आपण संसारी अवस्थेत आहोत तर तो ध्रुव तसा आमच्या जवळ जीव स्वभाव आहे. आणि या जीव स्वभावात बद्ध सृष्टादी भाव नाही. तुम्ही इथून वाचायचा, मग हा स्वभाव आहे सिद्धावस्थेती राहतो. मग पर्याय त्यांच्यात अशुद्धता राहिली नाही, सिद्धांच्या पर्यायात अशुद्धता राहिली नाही. पण किती वाचन नाही सांगायचं, या ध्रुवातलं वाचन सांगितलं. मग बघा, जेव्हा असं वाटेल की आपण मुलाबाळाशी बद्ध झालो आहोत, नो कर्माशी बद्ध झालो आहोत, शरीराशी बद्ध झालो आहोत, द्रव्यकर्माशी बद्ध झालो आहोत, तर या ध्रुवदृष्टीकडून एक वेळ विचार करा. ध्रुवदृष्टीतून विचार करा की आत्ता देखील मी द्रव्यकर्माशी बद्ध नाही, नो कर्माशी बद्ध नाही, नातेवाईकाशी बद्ध नाही, वस्तूत नाही. आणि मग जशी वस्तू माझी ध्रुव आहे तसाच मी अशी प्रतीती करा म्हणतात. मग ही जर प्रतीती केली, या ध्रुवाबद्दलची जर प्रतीती केली तर
अशुद्धतेचा व्यय होऊन एक देश शुद्ध पर्याय प्रगट झाली. करावं लागेल. याच्या दोन ध्रुव आहेत की त्या ध्रुवाचं पुन्हा आणखी चिंतन केलं तर पूर्ण शुद्ध पर्याय प्रगट झाली. पर्याय कसं झालं आपोआप करावं लागलं नाही. ध्रुव त्याच्याजवळही आहे. हा जो ध्रुव आहे या ध्रुवाबद्दल पुष्टपणे याचं चिंतन करा म्हणतात. मग येथे काय झालं? एक देश मोह निघून गेला. पुढे पूर्ण मोह निघून गेला. कसा निघून गेला? एक देश मोह कसा निघून गेला? मोह जावं म्हणून नाही गेला. हा चिंतन जो अशुद्ध अवस्थेत करीत होता तो बद्धतेचं करीत होता. आणि हा एक देश शुद्धवाला कशाचं चिंतन करतो? ध्रुवाचं चिंतन करतो. ध्रुव पर्याय माहिती करून घेतली. ध्रुवाचं चिंतन केलं. चतुर्थ गुणस्थानवरती जीवाने कशात चिंतन केलंय? ध्रुवाचं. हा काय लिहिलंय? रत्नकरंड श्रावकाचार मध्ये लिहिलेला आहे. 33 श्लोक असेल, 33वा श्लोक असेल की गृहस्थ जो आहे मोक्षमार्गस्थ आहे, अगती गृहस्थ, दर्शन अधिकार आहे, सम्यक दर्शन अधिकार आहे. व्रत वगैरे नाही, व्रत पुढे सांगणार आहे. व्रताचा संबंधन करा, सम्यक दर्शनाचा संबंध आहे. मग जो गृहस्थ आहे तो गृहस्थ निर्मोह आहे. म्हणजे काय? पर्यायात सगळं आहेच की त्याजवळ, सानिध्यात त्याच्या सगळं धन संपत्ती सगळी पडलेली आहे. मग गेला कसा मोह त्याचा? याच्यातला एक देश मोह जो गेला, श्रद्धेतला मोह गेला, निर्मोह झाला. म्हणजे काय केलं? बाहेर तर म्हणतो माझं घर आहे, माझी पोर आहेत, माझी बाळ आहे. मग काय केलं त्याने? ध्रुव वस्तू जी आहे तिला म्हणतात निर्मोहन. त्या निर्मोहाचं चिंतन करतो म्हणून त्याला निर्मोही म्हटलं. मिथ्या दृष्टी ही ध्रुव दृष्टीने निर्मोही आहे. सम्यक दृष्टी जी निर्मोही काय स्वभावाने स्वभावात निर्मोही आहे. पण सम्यक दृष्टी जी पर्यायामध्ये निर्मोह रूपाने प्रगट झाल्याचं कारण काय? त्याने ध्रुवाचं चिंतन केलं. मी निर्मोह स्वभावाला एवढा विचार. आणि पूर्वी काय विचार करत होता? मी मोही आहे, मी रागी आहे, मी द्वेषी आहे, असा विचार करत होता आणि बेकारीच होत होता. आता काय करतो? विचारच फक्त करायचं की हा जो ध्रुव स्वभाव आहे त्याचा विचार करा. मी निर्मोही आहे, अनन्य स्वभावाला आहे, अन्य नाही, रागद्वेषाने संयुक्त नाही, असा विचार करायचा. बाकी काही नाही, सोपा आहे. मग लोक म्हणतात की एवढ्याने लगेच काय मोह जातो का? एवढ्याने लगेच मोह जातो का अशी शंका उत्पन्न होईल. तुम्ही कधी लहान बाळ आणि माता पाहिली काय? नाही तर झाले बाळांची, लोकांच्याकडे वृद्धी झाली जाऊन बघून. डॉक्टरकडे एखादी डिलिव्हरी झाली असेल, डॉक्टर यांना डिलिव्हरी एखादी ते बाळ जन्मलं, त्या बाळाने मातेला केव्हा पाहिलं? बाहेर आलं आणि मातेला पाहिलं. मग ते मातेला पाहताय आणि माझी माता असा भाव करताय. माता त्या बाळाला पाहते आहे आणि माझं बाळ आहे असं म्हणते, विचार करते, पाहते, जाणते. वेगळं काय केलं? ते वेगळं केलं. मग तो विचार केला त्या बाळाबद्दल मोह झाला. तो विचार केला आणि बाळाबद्दल मोह झाला. त्या समयात मोह झाला. ते माझा आहे म्हणून विचार केला. मग तोच विचार करा की जरा फक्त की मी याच्यापासून भिन्न आहे, माझं काही स्वरूप नाही आहे, माझं चैतन्य माझ्यामध्ये आहे, माझं अस्तित्व माझ्यामध्ये आहे, बाळाचं अस्तित्व बाळामध्ये आहे. भिन्नत्व करून जा, नाहीतरी जाणता व्यवहारात. मुलगी जन्मली की म्हणता परक्याचं धन आहे, मुलगा जन्मला की आमचं धन आहे. मुलीला वाढवता येईल, ते लगेचच रस्त्यावर फेकून देत नाही. पण ती मुलगी परक्याचं धन आहे असं पहिल्या क्षणापासून चिंतन करतात. मग आता काय करा? आताही जरा तेवढंच करायचं. हे पर्याय परक्याचं धन आहे. पर्यायाला म्हणतात परघरी वादी. पर्याय अवस्था जी आहे ती परक्याचं धन आहे. परवस्तूतच स्पर्शरसगंध वर्णवाल्या परकीच आहेत. आकाशद्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य परकीच आहे. दुसरी जीव
परकीयच आहेत. आपल्या होणाऱ्या अवस्थाही भिन्न आहेत. उद्गल द्रव्य जसं भिन्न आहे तसे बाकीचे अचेतन द्रव्य भिन्न आहे. चेतन द्रव्य आमच्यावरून भिन्न आहे. आमचं जे चैतन्य ध्रुव एक मी आहे आणि या ध्रुवात ध्रुव मी आहे. पर्याय माझं शाश्वत स्वरूप नाही, ध्रुवात पर्याय नाही, असं भिन्नत्व करा. ध्रुवांश वेगळा, पर्यायांश वेगळा, शरीराचा डावांश वेगळा, उजवांश वेगळा. उजवा हात वेगळा की नाही? डावा हात डाव्या हातात आहे, ध्रुव ध्रुवात आहे, उजवा हात उजव्या हातात आहे, पर्याय पर्यायात आहे. असं अतत भावाने भिन्नत्व करा आणि ध्रुवदृष्टीने स्वद्रव्य ग्रहण केलं तर डाव्या हाताकडे पाहून डावखोर म्हणता, उजव्या हाताकडे पाहून उजवा खोरवाला जाणता. मग एक ध्रुवा बघून जर आपलं निज द्रव्य ध्रुवरूप चाललं तर मी शाश्वत कसा आहे, द्रव्य कर्माने रहित, भाव कर्माने रहित, नो कर्माने रहित असा जो आहे त्याचा जर विचार केला तर पर्यायातला मोह पळून जातो. पहा 186 गाथेत काय दिल्या, 186 गाथा बघण्यासारखं काय जरा तेवढ्याने होतं का नाही ते पाहण्यासारखं आहे जरा. शुद्धम तुव्यानंतो शुद्धम चैव पयं लहरी जीवो जानंतो अशुद्धम अशुद्धम एव पयं लहरी. शुद्धाचा विचार करणार, वियानंतो जाणणार, शुद्धाला जाणणारा शुद्ध आत्मा प्राप्त होतो आणि अशुद्धाला जाणणारा अशुद्ध आत्मा प्राप्त होतो. सरळ गणित की नाही? आणखी काय करायचं? शुद्ध म्हणजे निश्चयाचा विषयाला म्हणतात शुद्ध. पर्याय शुद्ध त्याला अनादिअनंत शुद्धत्व म्हणत नाही. शुद्धाचा अर्थ काय? जो अनादिअनंत शुद्ध आहे त्याचा विचार कर, आहे की नाही? बघा वेगळं दिलं का? 72 गाथा असेल त्याच बघा. 72 गाथा जी आहे त्याचं शीर्षक त्याच्यावरती शीर्षक दिले की नाही? त्याच्यावर दिले 71 गाथेची शेवटची अमृतचंद्र आचार्यांची ओळ वाक्य, तथा सती ज्ञानमात्रातेव बंध निरोध हा सिद्धेत. ज्ञानमात्रामुळेच बंधाचा निरोध सिद्ध होतो. आणि पुन्हा कधी विचारलं त्या 72 गाथेचे शीर्षक कथम ज्ञानमात्रातेव बंध निरोधा इति चेत, आणि उत्तर दिले 72 गाथेत. जर ज्ञान मात्र केलं तर कसा निरोध होतो? 186 गाथेत सांगितलं तुम्ही ज्ञान करा, बंध निरोध सिद्ध होतो. विषय बाहेरचा पाहता आणि त्याच्याकडे लक्ष देऊन प्रेम करा. सहज प्रेम होतं. पराकडे लक्ष दिलं, अवस्थाकडे लक्ष दिलं, बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष दिलं की तुम्हाला प्रेम किंवा द्वेष किंवा राग किंवा द्वेष होतो, मोह होतो. मग ध्रुवाकडे जर वस्तू स्वरूप जाणून विचार केला तर पराबद्दलचं प्रेम गेलं. घालवा कुठे लागलं? घालवा लागलं का? अहो नातू जन्माला आला, पाहिला आणि पाहिलं मग मोह झाला. पण जेव्हा तो पोटातच नव्हता आला तेव्हा त्याच्याबद्दल प्रेम होतं का? होतं का? कसं काय? सुनबाईच्या पोटातच आला नव्हता, गर्भात गरोदर राहिली नव्हती, तेव्हा नातूबद्दल प्रेम होतं का? नातूकडे लक्षच नव्हतं, नातूबद्दल प्रेमही नव्हतं. विचार करण्यासारखा. जेव्हा त्याच्याकडे लक्ष देतात तेव्हा त्याच्याबद्दल प्रीती वाटते. मग जेव्हा ध्रुवाकडे लक्ष देतात तेव्हा पराकडे लक्ष नाही. ध्रुवात ध्रुव आहे, ध्रुवात परत नाही. मग मी माझ्या स्वरूपामध्ये आहे, पर नाही असा विचार केला, मोह गेला. मुलगी जेव्हा परक्याचा धन आहे आणि असा विचार केला तेव्हा तिला वाढवलं तरी लग्न करून जाताना थोडीशी टिपोळी ती आली तर आली, नाही तर नाही. उलट ती जर घरी राहिली तर म्हणतात छातीत बसली आहे. ती तिच्यात बसली आहे पण म्हणतात छातीत बसली आहे. कारण चिंतन काय केलंय? जन्मला क्षणापासून चिंतन केलंय की परक्याचं धन आहे. मग घरात कशी आमच्या? मग मुलगी म्हणजे अवस्था परक्याचं एवढं चिंतन करायचे काय बिघडलं लागलं का तुमचं? ती तर जातेच, कारण पर्याय आहे ना, क्षणाक्षणाला बदलून जातेच. अवस्था जी आहे ती क्षणाक्षणाला बदलून जाते. पण बदलून जात असते तर पर्यायाचं जर चिंतन केलं तर मोह होतो. पराचा जर विचार केला तर पर्यायात मोह होतो, आकुलता होते. पण त्याच्या उलट जर केलं, फक्त उलट करा, ध्रुवाचा जर विचार केला मी चिदानंद भगवान आहे तर पर्यायात असणारा मोह निघून गेला. हे त्यात सांगतात.
म्हणून सम्यक स्वभावाचा अनुभव कर, मोह निघून जातो. एवढी प्रेमळ भावना व्यक्त केली आहे. कुणाला म्हणतात हे जर या पंचम काळात होणारच नसतं, जरा उलट चिंतन करा. जर होणारच नसतं तर या जगाने असं करायचं काही गरज आहे का? नाही. या ठिकाणी पंचम काळ आहे. जर कुणाचं जसं म्हणणं आहे की पंचम काळ आहे, आम्हाला अनुभव होणार नाही, पंचम काळ आहे, गृहस्थीला होणार नाही, देशवतीला होणार नाही, सकल सैन्य होणार नाही, ते चतुर्थ काळातले लोक होते त्यांना होत होता, आता कोणाला होत नाही. हे लिहिणारे कोण आहेत? ग्रंथ लिहिणारे कोण आहेत? कुंद कुंद भगवान ही पंचम काळात जन्मलेले आहेत. महावीरांच्या नंतर सुमारे 500 वर्षांनी झाले. म्हणजे इसवी सणातलं हे ख्रिश्चन एरा जरा म्हणतो आपण वर्ष पहिल्या वर्षाच्या काळात ठीक आहे. म्हणजे आता जर 1986 वर्षाच्या पूर्वी साधारण त्यावेळेचा काळ म्हणजे पंचमकाळात येतात. आणि अमृतचंद्राचारी पंचमकाळात. आणि मग जर हे पंचमकाळातल्या लोकांना होतच नसते तर त्यांनी काय सांगितलं असतं? अनुभव करा म्हणून सांगण्यात काय अर्थ आहे? काय काहीच अर्थ नाही. होतच नसतं, मिळतच नसते तर त्याला कोणी अनुभव करा म्हणून सांगितलं. म्हणजेच काय, या काळात अनुभव होतो आणि पुढे तरी एका कलशात त्यांनी दिलंय अमृतचंद्रात, मी या अनुभवणार आहे ना. आम्ही या चैतन्य चिन्हाला, आनंद चैतन्य चिन्हाला अनुभवतो आहोत. अनुभवामहा म्हणजे बहुवचन ठेवले, आम्ही अनुभवणारे आहोत. अमृतचंद्राचार्य म्हणतात अनुभवणारे आहेत, कुंद कुंद भगवान म्हणतात अनुभवणारे आहेत, जैसनाचार्य म्हणतात अनुभूतीच वर्णन सांगतात. मग आम्हा तुम्हाला काय बिघडलं? अनुभवाचा अर्थ काय? अनुभव करा म्हणजे या ध्रुवाचं वेदन करा, बस जाणायचं. बाकी काही दुसरा अनुभव नाही म्हणून. एकच विभक्त जो स्वभाव आहे, ज्ञानानंद स्वभाव आहे, त्या ध्रुवाचा विचार करायचा. पर्यायाचा विचार आजपर्यंत आपण केला काय? त्याची चव आपण पाहतोच आहोत सारखी. मग थोड्या वेळ ध्रुवाचा विचार करा. ध्रुवाचा विचार केल्याबरोबर अज्ञान नाहीसे झाले, मोह नाहीसा झाला. हे सगळं 15 वेळा ते सगळे सांगतायत, पुन्हा पुन्हा सांगणार. काय करायचं? वेगळं काही सांगितलं नाही. पुढच्या श्लोकात सांगितलं भूतम भांतम भूतमेव प्रवसात् निर्विच्य बंधम सुरी यद्यंत किल कोप्यो कलयति व्याहत्य मोहं हठात् आत्मात्मानुभैकैकमन्य महिमा व्यक्तो यमास्ते ध्रुवं नित्यं कर्म कलंकपं कविकलो देव स्वयं शाश्वतः. काय दिले है ना? ध्रुव जो नित्य आहे त्या ध्रुवाला काय म्हणलं? कर्म कलंक पंक विकलानी रहित या ध्रुवाला म्हटलं ध्रुव. तो नित्य आहे आणि तो देव, हा देव स्वयं शाश्वत देव आहे. हे तर कसे आहेत? अनादि अनंत नाहीत. हा देव कसा आहे? ध्रुवाला म्हणतात देव, शाश्वत देव धाम आहे ना. आपलं आपलं स्वतःच देवत्व आहे. कसं आहे केलंय पहा. भूतम आहे का? भूत म्हणजे भूतकाळातील है ना. भांतम भूतकाळातील, वर्तमान काळातील, आणखी अभूतम भावी काळातील. हे काय काय रभसात जोगा निर्विद्य पर्याय तत्व भिन्न करून अनादि कालपर्यंत झालेल्या घटना, आत्ता घडलेल्या घटना, भावी काळात होणाऱ्या सगळ्या घटना, घटना म्हणा, अवस्था म्हणा, पर्याय म्हणा, सगळ्याचा अर्थ सारखा आहे. मग यांना काय का सुधीही यदि अंतः किल कोप्यो कलयती. जर कोणी बुद्धिमान जीव ज्ञानाची वृत्ती या पर्याय तत्वाला भिन्न करून ध्रुव जो आहे ना कलयती, कवटाळतो म्हणतो की नाही? कवटाळायचं म्हणजे काय? ध्रुव तर आहेत का? त्यांना कुठं कवटाळायचं बाहेर? मग विचारात यायचं आहे मी ज्ञानानंद स्वभावी आहे असा विचार केला आहे ना. मग काय झालं? मोह आपोआप मोहाचा हटात जो आहे तो मोह बाजूला केला गेला, बळाने बाजूला झाला, व्याहत्य नाश झालं का. आणि मग काय केलं? आत्मा आत्मानुभव एकगम्य महिमा. आत्मा जो आहे तो आत्मा जो अनुभवानी एक माहिती होणारा व्यक्त अयम
हा ध्रुव आहे तो व्यक्त आहे, सुस्पष्ट आहे, झाकला नाही कुठे, झाकून ठेवलेलं नाही, व्यक्त आहे, सुस्पष्ट आहे. पाहते आहे बाबांनो. पर्याय जर आहे तर पर्याय कोणाची? आपलीच की नाही? अवस्था कोणाची? आपलीच. मग या ध्रुवाचं जर आम्ही चिंतन केलं